अंतकाळची माता. पाश्चिमात्य लोकांना हे नातं कळणार आहे? लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये 4 महिने एकत्र राहणाऱ्या पोरांना आणि पोरींना या नात्याची खोली कोण समजावून सांगणार आहे? पुरुषांना सांभाळणं काही सोपं काम आहे? केवढं अवघड काम आहे. बाहेरनं आलात का, दमलात का, काही झालं का, कुणी काही बोललं का, कुठे अपमान झाला का, कुठे नुकसान झालं का, काय झालं एवढं, कसलं टेन्शन घेतलंय, कर्ज केलेत का, असू दे, काही काळजी करू नका, बचत गटात माझं नाव आहे, काढीन त्यातनं थोडेसे पैसे, फेडू दोघं मिळून, टेन्शन घेऊ नका. किती सांभाळून घ्यावं लागतं यांना. एक तरी पुरुष शांतपणे घरात येतो? 1000 विचार डोक्यात घेऊन घरात येतात आणि आपणच त्यांच्या पाठीमागे पळत राहायचं. अहो काय झालं, अहो काय झालं, आणि ते आपल्यालाच म्हणतात गप गप, डोकं खाऊ नको. पण या सगळ्या वादळांना शांत करण्याची ताकद देवानी घरातल्या खंबीर बाईमध्ये खच्चून भरलेली आहे. पक्क लक्षात ठेवा. नवरा कसाही असला, बाईला संसार निभवावाच लागतो. कारण देवाचा आपल्यावर गाढ विश्वास आहे. देवानी सांगितले तुझ्या पोटी जे जन्माला येणार आहे ते उत्तम येणार आहे, त्यामुळे तुला चांगली आई होता आलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचा गुण आईच्या भाषेत सांगत नाही, माझ्या भाषेत सांगते. डॉक्टर व्हा, इंजिनियर व्हा, वकील व्हा, शिक्षिका व्हा, प्राध्यापिका व्हा, प्राचार्य व्हा, शास्त्रज्ञ व्हा, इन्स्पेक्टर व्हा, कंडक्टर व्हा, सरपंच व्हा, आमदार व्हा, खासदार व्हा, राष्ट्रपती व्हा, अंतराळात जा, पाताळात जा, कुठे पण जा, भाकरी करता आलीच पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचा गुण स्वयंपाक आला पाहिजे. हल्ली मुलींना स्वयंपाक येत नाही हो. सगळ्या सासवांची तक्रार आहे, सून घरात आली स्वयंपाक घरात रमत नाही. सगळ्या मुलींच्या आयांनो उद्यापासून एक वाक्य म्हणू नका, तिला अभ्यास असतो, तिला नको काम लावायला. अर्धा तास काम केलं म्हणून काही बिघडत नाही आहे. मी तर म्हणते मुलांना सुद्धा स्वयंपाक शिकवा. शिकलेली मुलगी घरात यायची, तिने जर केला नाही तर याला स्वतःच्या 4 चपात्या लाटता आल्या पाहिजे. स्वयंपाक आला पाहिजे. काळ बदलला हो, पुरुषांना पण स्वयंपाक आला पाहिजे. आता काही इलाज नाही त्याला. बायकोनी केला नाही तर करणार काय? अगं आत्ता जरी तुमच्यासमोर एवढं मोठं भाषण केलं आणि घरी गेले आणि मुलगा म्हणाला आई मला जेवायला वाढावंच लागतं. असं म्हणता येत नाही की मी गेले ते पिंपळगावला केवढं मोठं भाषण करून आले, आता नाही मी काही करणार. चालत नाही. पायातल्या चपला काढल्या, पायावर पाणी घेतलं, बाईला पदर बांधावाच लागतो. तू मुख्याध्यापिका असलीस, शाळेत बेल दाबली, शिपाई हातात चहा आणून देतो, पण घरी गेल्यावर तुला नवऱ्याच्या हातात, सासूच्या